बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रता's लाईफ. सो आज आहे फ्रायडे आणि मूड कसा एकदम थंड थंड होतो, एकदम थंडी पडली आहे. सो सगळ्यांना असं चमचमीत काहीतरी खायची इच्छा होते आजकाल. सो बाहेरचं असं वडापाव वगैरे खायची इच्छा होती, पण मम्मी बोलली आपण घरातच करूया. सो आम्ही आता वडापाव बनवते. तर तुम्हाला याची रेसिपी आम्ही म्हणजे बोलतात ना, आमची रेसिपी जी वडापावची असते ना, ती एकदम म्हणजे मम्मी जी बनवते माझी बटाटा वडा, त्याची रेसिपी जरा डिफरंट आहे. जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. बट मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल की आम्ही कसं बनवतो, काय करतो. आणि मला रिप्लाय करून सांगायचं, कमेंट करून सांगायचं आहे की कोणाला घरातला वडापाव बनवलेला आवडतो. म्हणजे बाहेरचं तर सगळेच जण खातात, पण घरातलं कसं आपलं फ्रेश असतो, तेल एकदम आपलं घरातलं असतं, त्यामुळे काही हार्मफुल नसतं. त्यामुळे मस्त थंडी पडलेली आहे बाहेर, म्हणजे बोलतात ना थंड वातावरण, आणि त्यामध्ये आपण मस्त गरम गरम असे वडे तळलेले, किती भारी म्हणजे बोलतात खूप छान वाटतं. सो ओके, आम्ही आता बटाट्याची भाजी वगैरे करून घेतली आहे. मम्मी चण्याचं पीठ ते कालवून ठेवलंय. सो आता आम्ही तयारी करतो. मी विचार केला की तुमच्यासोबत हे शेअर करावं. आणि काल मी थोडक्यात एक छोटीशी रेसिपी नाही, शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केले होते. मी मक्याचे दाणे असतात ना, त्याचे पकोडा बनवला होता. जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले जे ब्लॉग्स आहेत मस्त मस्त तुम्ही बघितलं असेल, इस्कॉनचा पण आणि वेगवेगळे पण, ते तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करा. तुमच्या रिलेटिव्हसोबत सगळ्यांकडे पाठवा. खूप जणांनी म्हणजे बोलतात ना, खूप जणांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करत जा. कमेंट्स तुम्ही करत नाही आजकाल, काय झालं तुम्हाला कमेंट करून नक्की मला सांगत जा. सो इथे आता माझा भाऊ ते म्हणजे प्रत्येक जणांनी काम वाटून घेतलं आहे. मी बटाट्याची भाजी केली. आता माझा भाऊ आहे ते बटाटा वडा जसा गोल म्हणजे बोला त्याचा आकार वगैरे करून घेतोय. मम्मी आता तळून वगैरे घेणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते सगळे आम्ही कसं काय काय करतोय. आणि 31st तुम्ही काय करता, म्हणजे तुमची प्लॅनिंग काय असते, अगोदरच मला असे कमेंट्स वगैरे आपण करून बोलतो ना, डिस्कस करूया. आमचा तर कसं प्लॅन काय ठरलेला नाही आहे, बट आपण डिस्कस करूया. सो माझा भाऊ इथे बटाटा वडा जो बोलता ना, त्याचा आकार वगैरे करून घेतोय. आणि मम्मी आतमध्ये तळायचं सगळं ते करून. सो इथे चण्याचं पीठ कालवून घेतलेलं आहे, तसं ते करतात तसं करून घेतलेलं आहे. आणि आता थोड्या वेळाने आम्ही तळून वगैरे घेणार आहोत. मगाशीच आणून घेतले, म्हणजे कसं ना, बटाटा वडापावची एक फिलिंग आली पाहिजे. काय काय वेळेला आम्ही फक्त वडे बनवतो आणि ब्रेड वगैरे सोबत खातो, पण एक बोलतात ना वडापावची बोलतात ना, त्याची फिलिंग आली पाहिजे मस्तपैकी. मला कमेंट करून सांगायचं कोणाला बटाटा वडा आवडतो. लवकरात लवकर, आत्ताच लवकर लगेच करा. खूप थंडी पडली. तुमच्या इथे पडली आहे का थंडी? म्हणजे बोलता ना 2-3 आय थिंक 1 वीक हा पूर्ण तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर खूप थंडी पडली आहे. ह्याच्या अगोदर मागच्या वीकपासून म्हणजे मध्ये एवढी नव्हती, आता जास्तच वाढली आहे थंडी. त्यामुळे जरा बरं वाटतंय, गरमीपासून जरा राहत मिळाली आणि थंड वाटतंय. म्हणजे बोलतो ना, वातावरण असं चेंज होत होतं, मध्येच गरमी पडायची, मध्येच पाऊस पडायचा. आता जरा थंड वाटते, त्यामुळे एकदम छान वाटतंय. घरामध्ये असं काहीतरी मस्त मस्त व्यंजन करायची इच्छा होते आणि मस्त वाटतं घरामध्ये. असं नाही तर पहिले एवढं उकडायचं ना, असं इरिटेट व्हायचं जाम. त्यामुळे आता मस्त, आणि तर भूक लागते थंडीमुळे, असं भूक लागते, असं वेगवेगळं खायची इच्छा होते. आणि घरामधलं जसं आपण करून खाल्लं ना की ते फ्रेश पण असतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असतं. म्हणजे होतं ना, काही हार्मफुल नसतं त्याच्यामध्ये. तसं आपण बाहेर खातो तर आपल्या डोक्यात विचार येतात की कसं बनवलं असेल, काय बनवलं असेल. सो त्यामुळे तर घरामध्ये असं फ्रेश खाल्लं छान वाटतं. सो आता आम्ही इथे बसलो आहोत आणि काय ना काय करत आहोत. इथे आपले बटाटे वडे किती छान पद्धतीने तळून घेतलेले आहे. वडापाव. मग आता आम्ही वडापाव वगैरे खाऊन घेतो. तुम्ही पण
व्लॉग एन्जॉय केला असेल. सो आवडला असेल तर काय करायचंय, लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायचं की कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग. मी छोटासा आम्हाला तर मस्त वाटला. एडिट केलाय छोटासा. आणि जर तुम्हाला जी पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि अगोदरची व्हिडिओ तर एन्जॉय करा. गुड नाईट गाईज. आम्ही आता एन्जॉय करतोय वडापाव. बाय. बाय.